आषाढी एकादशीनिमित्त गोकुळकडून वारकऱ्यांना सुगंधी दूध आणि सार्थ हरिपाठ पुस्तकांचं वाटप. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या जनजागृती फलकांनी वेधलं लक्ष. दूध वाटपानंतर स्वयंसेवकांनी परिसर स्वच्छ करून जपली सामाजिक बांधिलकी. आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पायी दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी पुईखडी येथील रिंगण सोहळा परिसरात मोफत सुगंधी दूध आणि सार्थ हरिपाठ पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. वारकरी सेवांबरोबरच स्वच्छतेचा संदेश देणारा उपक्रमही यावेळी राबवण्यात आला. गोकुळच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे, सदस्य सल्लागार बलकवडे तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते वारकऱ्यांना सुगंधी दूध आणि हरिपाठ पुस्तकांचं वितरण करण्यात आलं. उपक्रमादरम्यान आपली दिंडी स्वच्छ दिंडी, एक पाऊल भक्तीकडे एक पाऊल स्वच्छतेकडे, दूध पिऊया पिशवी कचरापेटीत टाकूया आणि माऊलींची वारी स्वच्छतेची जबाबदारी अशा संदेशांचे फलक लावून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे दिंडी पुढे मार्गस्थ झाल्यानंतर गोकुळच्या 15 स्वयंसेवकांनी दूध वाटप झालेल्या परिसरातील रिकाम्या दुधाच्या पिशव्या आणि इतर कचरा गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. स्वच्छतेचा संदेश केवळ फलकांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचं वारकरी आणि नागरिकांनी कौतुक केलं. यावेळी डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, प्रवीण देसाई, संतोष पाटील, प्रमोद घोडके, उल्हास पाटील, वसंत माळवी यांच्यासह मार्केटिंग विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि महिला मदतनीस उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.